नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहायचा आहे पिझ्झा, तो सुद्धा हेल्दी आणि एक अंड्यापासून. त्यासाठी काय घेतलेलं आहे? एक अंडं, एक टॅमॅटो, कांदा, कोथिंबीर. आता टॅमॅटो आणि कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. एका माणसासाठी भरपूर हा नाश्ता होणार आहे, पोटभरीचा. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. माझ्या नातवाला एवढी भूक लागली होती. घरामध्ये काही नव्हतं, एकच अंडं होतं. म्हणून म्हटलं चला काहीतरी पटकनी त्याला बनवून द्यावा. अशा पद्धतीने तुम्ही जर कराल तर नक्कीच सगळ्यांची मने जिंकाल. इतका हेल्दी पिझ्झा होतो. आता कांदा आणि टॅमॅटो कापून झालेला आहे. कोथिंबीरही तेवढीच बारीक कापायची आहे. मैत्रिणींनो, पिझ्झा म्हटले का डोळ्यासमोर येतो मैदा. पण असं कोणी सांगितले मैद्याचाच करावा? आपल्या घरगुती पद्धतसुद्धा तेवढीच हेल्दी असणार आहे. आता एक अंडं आहे, ते फोडून घ्यायचं आहे वाटीमध्ये. वाटीमध्ये फोडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे. मीठ घातल्याने आणि फेटून घेतल्याने सगळीकडं मीठ लागतं, नाहीतर अंड्यामध्ये एका बाजूलाच मीठ राहून जातं. त्याकरता आधी मीठ घालून चांगलं फेटून घ्यायचं. आपण कांदा आणि टॅमॅटो कापलेला आहे, कोथिंबीर तीसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे. आता घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे अंड्यामध्ये. आणि त्यामध्ये आपल्याला काही पदार्थ घालायचे आहेत, म्हणजे मसाले. हळद घालून घ्यायची, थोडासा घरगुती मसाला घालायचा आहे. हे घातल्यानंतरही थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अंड्याला जेवढं फेटाल तेवढं त्याचे चव भारी येते, म्हणजे मसाले छान घोळले जातात त्याच्यात. आता तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. बटर वगैरे काही लावलं नाही तरीसुद्धा आपलं गावरान तूप लावा, बटरपेक्षा चांगली चव येते. त्याच्यावर ठेवायची आहे चपाती. मुलांना काय काय वेळेस भाज्या आवडत नाही, तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा. थोडंसं तूप दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आणि चपाती ठेवून द्यायची. त्यावरती आता हे मिक्स केलेलं अंड्याचं बॅटर घालून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, सगळ्या बाजूला घालून घेतल्यानंतरच आपल्याला दुसरी एक ट्रिक करायची आहे. व्यवस्थित पसरवायचं आहे, म्हणजे चपातीला व्यवस्थित लागलं जातं आणि अंडंही आपलं शिजलं जातं. तुम्हाला वाटेल अंडं शिजणार नाही, पण नाही मैत्रिणींनो, अंड्याला वाफ लागली तरीसुद्धा अंडं शिजलं जातं. त्यासाठी आपण आता वरून घालायचा आहे पिझ्झा मसाला. पिझ्झा मसाला नसला तर तुम्ही मॅगी मसालाही घालू शकता. थोडासा चाट मसाला घाला, म्हणजे तेवढीच चव वाढवेल आपल्या ह्या घरगुती पिझ्झाला. आता पिझ्झा म्हटलं का मुलांना चीज तर हवंयच, म्हणून चीजही घालून घेऊ. अमूलचं चीज आहे, आपल्याला मोझरेला चीज घालायचं नाही. लहान मुलांसाठी अमूलचं चीज हेल्दी आहे, म्हणून अमूलची जी वडी येते चीजची तीच घालायचं. मोझरेला चीज म्हटलं का नुसतं ते ताणत राहतं आणि आपल्या पोटामध्ये त्याला म्हणजे पचायला जड जातं. हेल्दी करायचं म्हटल्यावरती
सगळंच हेल्दी करायचं आहे. आता चीज घालून घेतल्यानंतर वरून आपल्याला घालायचं आहे दुसरी चपाती. झाला ना आपला पिझ्झा, तो सुद्धा पोटभरीचा. आता वरून तूप लावायचं आहे आणि दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं झाकणही ठेवलं तरी चालेल, म्हणजे आपलं अंड छान शिजायला मदत होईल वाफेवरती. आणि ही चपाती वरून एवढी छान कुरकुरीत होते का मुलांना काय मोठ्यांना सुद्धा असं करून दिलं तर नक्कीच तुमची वाहवा करतील. आता दोन्ही बाजूनं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती एक ट्रिक करायची आहे. झालेलं आहे भाजून दोन्ही बाजूने असा खरपूस, आणि अंडही आपलं शिजलेलं आहे आतमधून. पहा, तुम्हाला आवडलं तर नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता आपण ज्या आपल्याला खायच्या डिशमध्ये काढून घ्या, त्यावरती सॉस लावा. तुम्हाला हवं तर चीजही वरून टाकू शकता, पण जास्त चीजसुद्धा चांगलं नसतं, म्हणून तेवढ्यात पुरतं तेवढं खायला हवं. आता वरून सॉस लावल्यानंतर आपल्याला हा पिझ्झा कटिंग करून घ्यायचा आहे. पिझ्झा कटर असतं त्याने करा, सुरीने करा, तुम्हाला जसं बनेल तसं करा. वरून थोडीशी कोथिंबीर गार्निश करा, म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं. मन आपलं कसं असतं, डोळ्याने दिसतं तेच आपल्याला आवडतं. टेस्ट नंतर जिभेचं आहे, पण जेव्हा डोळ्याने आपण बघतो तर खरंच सुंदर दिसणारं आपल्याला खाऊशी वाटतं. झालेलं आहे, नक्कीच करून पहा, आवडलं तर, आणि कमेंटमध्ये जरूर कळवा. माझ्या नातवाला तर आवडलं आहे, पण तुमच्या नातवंडांना, मुलांना नक्कीच करून खायला घाला हेल्दी पिझ्झा. त्यांनाही आवडेल असं मला वाटतं. हेल्दी गोष्ट ही सगळ्यांनाच आवडते. झालेलं आहे आणि खायला द्यायचं आहे. नातवाला धीर धरत नाही आहे, पण व्हिडिओ तर काढलाच पाहिजे. तुम्हाला आवडलं तर कमेंट करा, आणि तुमच्या कमेंट वाचून मला तर खूपच बरं वाटतं आणि नवनवीन रेसिपी करायला सुद्धा. आता नातवाने घेतलेलं आहे खायला, हे पहा, त्याची प्रतिक्रिया भारीच येते. तो म्हणतोय नक्की करून पहा, आणि आवडलं तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. नक्कीच माझ्या नातवाचं म्हणणं तुम्ही ऐकलं तर सबस्क्राईब कराल, म्हणजे माझ्या नोटिफिकेशन तुम्हाला नेहमीच येत जातील. बाय मैत्री.